तुम्हालाही नवरात्रीमध्ये भगर, साबुदाणा, रताळ, राजगिरा हे सगळं खाऊन कंटाळा आलाय का? तर आज आपण त्या आहारात थोडा बदल घडवून आणू. आज आपण बनवते लस्सी, लो फॅट दह्यापासून बनवलेली, पण तीही छान दमदार, पण कुठलाही मलाई क्रीम न वापरता. चला बघूया साहित्य. लस्सी बनवण्यासाठी इथे मी 1 कप गाईच्या दुधाचं दही फेटून घेतलेलं आहे. पाव कप इतकं दूध घेतलेलं आहे मी. 10 ते 12 मखाने घेतलेत मी, ज्याने या लस्सीला क्रीमी टेक्स्चर येईल. हे मखाने मी हलके भाजून घेतले आहेत, त्याने थोडे ते क्रिस्पी झाले. मखाने मिक्सरच्या भांड्यात दळून घेणार आहे मी. ते दळतानाच त्यामध्ये मी साखर घालणार आहे, 2 चमचे इतकी. मखाने, साखर आणि दूध या तीनही गोष्टी मी मिक्सरला फिरवून घेते आणि त्याची छान पेस्ट करून घेते. मी साखर, दूध आणि मखाने या तिघांची अशी पेस्ट करून घेतली आहे. ही पेस्ट मी आता घुटलेल्या दह्यामध्ये घालून घेते आहे. मखाने घातल्यामुळे काय होतं, दही जरी आपलं ताजं असलं आणि आंबट नसलं तरीही दह्याचा जो एक नॅचरल आंबटपणा असतो तो बॅलन्स होतो. त्यामुळे आपल्याला साखरही कमी लागते आणि छान हलकी गोड अशी ही लस्सी आपल्याला बनवता येते. आणि थोडा वेळ ही आपण अशीच ठेवून द्यायची, म्हणजे मखाने जे आपण वाटून घेतलेले असतात ते थोडे फुलून येतात. आता त्यामध्ये मी हे बारीक दळलेले ड्रायफ्रुट्स घालून घेते, हलवून घेते. तुम्ही यामध्ये रोज इसेन्स, व्हॅनिला इसेन्स असं कुठलाही इसेन्स घालू शकता, ज्यामुळे लस्सीला छान फ्लेवर येतो. मी इथे थोडा व्हॅनिला इसेन्स घालून घेतलाय. लस्सी छान ढवळून घ्यायची. मी थोडा वेळेला असंच ठेवून देणार आहे, जेणेकरून मखाने यामध्ये फुलून येतील. या लस्सीमध्ये मी बर्फ अजिबात घालणार नाहीये. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लस्सीमध्ये बर्फ घालणं ठीक आहे, पण बाकी इतर वेळी लस्सीमध्ये बर्फ घालण्याची आवश्यकता नसते. तर अशी ही आपली लो फॅट दह्याची क्रीमी लस्सी तयार आहे. उपवासासाठी तुम्ही हिला एन्जॉय करू शकता. बऱ्याच लोकांना लस्सीमध्ये मलाई, क्रीम असं घातलेलं आवडत नाही, पण त्याऐवजी ते मखाने घालू शकतात आणि मखाने घालून या लस्सीची चवही खूप छान येते. लस्सीमध्ये तुम्ही हवे तसे ड्रायफ्रुट्स घालून घ्या, मखाने तुम्ही हवे तसे कमी जास्त करून घ्या. मखान्यांमुळे ही लस्सी खूपच पौष्टिक होते आणि दिवसभर आपल्याला छान एनर्जी मिळते. तर रोजच्या त्याच फराळाच्या ऐवजी तुम्ही हा लस्सीचा पर्याय निवडू शकता. तुम्हाला ती नक्की आवडेल. लस्सी मी ग्लासमध्ये काढून घेतली आहे. त्यावर मी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या, थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि थोडंसं केशर घालून घेतलंय. तुम्हीही बनवून बघा ही लस्सी. आपण ताज्या दह्यामध्ये दूध, मखाने हे सगळं वाटून घातलंय, साखरही घातलेली आहे, त्यामुळे दह्याचा आंबटपणा छान बॅलन्स झाला आहे. लस्सी छान सुमधूर झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.